नमस्कार मैत्रिणींनो, मी जयश्री होम किचनमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत हरभऱ्याच्या डाळीची भाजी वाटण घालून करणार आहोत। तर सरळ सोप्या अशा पद्धतीने ही भाजी बघणार आहोत। तर त्यासाठी आपण एक वाटण बनवणार आहोत। तर वाटणाचं साहित्य बघूया। इथे मी लाल मिरच्या घेतलेल्या आहेत आणि हलक्याशा तेलामध्ये भाजून घेतलेल्या आहेत। त्याचबरोबर आलं घेतलेलं आहे, लसूण घेतलेला आहे आणि खोबऱ्याचा तुकडा सुद्धा भाजून छान तुकडे करून घेतलेले आहेत। त्याचबरोबर अर्धा चमच जिरे आणि फुलावर आलेली कोथिंबीर घेतलेली आहे, जेणेकरून त्याला कोवळे कोवळे धने सुद्धा आहेत। तर ह्या कोथिंबीरीमुळे भाजीला अप्रतिम चव येते। तर अशा पद्धतीने तुम्ही एक वेळेस वाटण नक्की बनवून बघा आणि अप्रतिम चव येते। हे चिकन मटनच्या भाजीला सुद्धा हे वाटण तुम्ही बनवून वापरू शकता। तर खूप सरळ आणि सोप्या पद्धतीने ही भाजी बघणार आहोत। तर सर्वप्रथम आपण हे वाटण बनवून घ्यायचं आहे। हरभऱ्याची डाळ मी 4 तास छान अशी भिजवून घेतलेली आहे। तर इथे बघू शकता अशा पद्धतीची। त्याचबरोबर बारीक चॉप करून कांदा आणि टोमॅटो सुद्धा घेतलेला आहे। बरेच लोक गावरान कोथिंबीरीचा वापर करत नाही किंवा फुलावर आलेल्या कोथिंबीरीचा वापर करत नाहीत, पण या कोथिंबीरीमुळे अप्रतिम वाटणाला सुगंध येतो आणि चव सुद्धा। तर अशा पद्धतीने सर्व जिन्नस घालून घेणार आहोत आपण। तर सुगंधित आणि चविष्ट असं वाटण आपलं बनवून झालेलं आहे। तर अशा पद्धतीचं हे वाटण बनवले जाते। तर भाजी बनवायला सुरुवात करूया। तर कढईमध्ये मी 2 चमचे तेल घातलेलं आहे, त्याचबरोबर घातलेलं आहे जिरं आणि त्यानंतर आपल्याला हे जिरं तडतडल्यानंतर घालायचं आहे बारीक चॉप केलेला कांदा आणि टोमॅटो। तर जिरं छान फ्राय झालेलं आहे, त्याचबरोबर कांदा टोमॅटो घालून घेणार आहोत। साधारण मी 2 चमचे तेल घातलेलं आहे। कांदा टोमॅटो आपल्याला पूर्णपणे मऊ होऊ द्यायचा आहे, त्यानंतरच यामध्ये आपल्याला वाटण घालायचं आहे। कांदा टोमॅटो छान असा फ्राय झालेला आहे, मऊ होईपर्यंत फ्राय झालेला आहे। तर यामध्ये आपण वाटण घालणार आहोत आणि छानपैकी असं मिक्स करून घ्यायचं आहे। तर वाटण सुद्धा अशा पद्धतीने मी छान असं फ्राय करून घेतलेलं आहे। तर या स्टेजवर आपल्याला यामध्ये सुके मसाले घालायचे आहेत। तर कोणते घालायचे आहेत ते बघणार आहोत। तर इथे मी चवीनुसार मीठ, कांदा लसूण मसाला, गरम मसाला, धने पावडर आणि हळदी पावडर घेतलेली आहे, ते सुद्धा यामध्ये जाणार आहे आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि यामधलं तेल रिलीज होईपर्यंत आपल्याला हे फ्राय करून घ्यायचं आहे। तर इथं बघू शकता छानपैकी असं मसाल्यामधलं तेल रिलीज होत आहे। तर या स्टेजवर यामध्ये आपल्याला घालायची आहे हरभऱ्याची डाळ आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि यामध्ये आपल्याला घालायचं आहे गरजेनुसार पाणी। तर आपण पाणी घालून घेणार आहोत। तर अप्रतिम अशी ही डाळ बनते। आपण रस्सा डाळ बनवत आहोत, तुम्ही सुकी सुद्धा बनवू शकता। तर गरजेनुसार पाणी घालून झालेलं आहे। तर इथं बघू शकता मीडियम गॅसवर छान आपल्याला तर अशा पद्धतीने आपली छानपैकी वाटण घालून केलेली डाळ रेडी झालेली आहे। तर इथं बघू शकता तुम्ही अतिशय साध्या सोप्या गावरान पद्धतीने अशी आपण भाजी बनवलेली आहे, एकदम सावजी टाईप। तर एक वेळेस नक्की ट्राय करा, अप्रतिम ही भाजी लागते। तर सर्व करून घेणार आहोत।
तर रेडी झालेली आहे आपली अतिशय साध्या सरळ सोप्या पद्धतीने हरभऱ्याच्या डाळीची भाजी वाटण घालून केलेली. तर कशी वाटली तुम्हाला रेसिपी नक्की कमेंट करून सांगा. आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि असेच माझे छान छान व्हिडिओ बघत राहा. धन्यवाद.